नमो बुद्धाय, जय भीम. माझा आवाज येतोय? समीक्षा, मधुरा? हो येतोय जय भीम. हो ओके. येतोय. जेवण सर. आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे धम्मसंघांच्या या परियत्ती क्लासमध्ये. ओके, आपले आतापर्यंत 116 लेक्चर होऊन गेले आहेत. आता आपण 117वं लेक्चर घेतो आहे. लक्षात असू द्या की आपण आता धम्म क्लासमध्ये आलोय. धम्म क्लासमध्ये आलो म्हणजे काय, की आता आपण धम्म शिकायला आलोय, बरोबर? की आपण नवीन काहीतरी शिकायला आलोय, धम्माबद्दल शिकायला आलोय. तर नेहमी ते ऐकत असताना आपण चांगल्या प्रकारे बसलेलो असू, ठीक आहे, आपली पोझिशन चांगली असेल, ठीक आहे, आपण चांगल्या प्रकारे त्याला ऐकत असू, ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये, आपण आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत खूप सारे लेक्चर ऐकले असतील, खूपच ऐकले असतील, पण लक्षात किती राहतंय मला हे विचारायचंय, बरोबर? म्हणून नोट्स बनवायला घ्यायचे. जसं संदेश दादा आहे, तिथे आपली श्रद्धा ताई आहे, बरोबर? बरेच लोक नोट्स बनवतात. का बनवतात नोट्स? माझं सुद्धा मी विसरून जातो कधी कधी वाचून, किंवा शिकवून पण विसरून जातो. का? की बाबा आपण रिव्हिजन नाही करत. म्हणून रिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी नोट्स बनवणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, सो नोट्स बनवायला सुरू करा. आता शनिवारी पण म्हणजे उद्या पण बरेच लोक धम्मचा कच्छामध्ये जॉईन होतील. तर प्लीज तुम्ही नोट्स बनवायला सुरू करा, कारण की हे लॉ आता आपल्याला परीक्षा थोडी द्यायची ना, की बाबा 6 महिन्यांनी आपला पेपर आहे, नंतर आपली एक्झाम नाहीये, असं थोडी, असं आहे का? नाहीये. आपल्याला तर लाईफ टाइम पर्यंत अभ्यास करायचा आहे ना, बरोबर? मग टाइम, ओके ना, मग परत परत तुम्ही परत परत कसं वाचणार, समजा, ओके ना, तुम्ही विसरून जाल. म्हणून नोट करून ठेवा. ज्यांना लहान मुलं, जे खूपच लहान आहेत, त्यांना शक्य नाहीये नोट्स बनवणं, पण मुलं ऐकून ऐकून लक्षात ठेवतील. आणि जे मोठे लोक टाइम देत आहेत, तर जो तुम्ही टाइम देताय तो चांगल्या प्रकारे द्या, चांगल्या प्रकारे नोट्स बनवा. ठीक आहे, ह्या क्लासमध्ये असो की इतर दुसऱ्या क्लासमध्ये असो, छान प्रकारे नोट्स बनवा, की हे तुमच्या कामासाठी आहेत, बरोबर? ओके. सो धम्मसंघांमध्ये आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही बऱ्याचदा आता थोडं बेसिक वरती आम्ही एक स्टेप आम्ही वरती आलो. आता आम्ही जातक किंवा आम्ही सुत्तांचा अभ्यास करत होतो, किंवा नंतर आम्ही खूप सारे विषय सुरुवातीला घेतले. पण आज बरेच नवीन लोक आहेत, त्याचबरोबर मुलांची संख्या वाढलेली आहे. तर आपण आज बेसिक बुद्धांबद्दल, बुद्धांच्या जीवनीबद्दल जाणून घेऊ, असं आज आपण ठरवलं. सो हा लेक्चर सुरू करण्याआधी कोणाला काही विचारायचंय, काही सांगायचंय, काही सजेशन द्यायचे, ते तुम्ही देऊ शकतात. ठीक आहे? ओके, ठीक आहे. काही असेल ते नक्की सांगा. आता मी एक स्लाइड प्रेझेंट करतोय. ओके, ठीक आहे. सो तुम्हाला स्क्रीन दिसते का? काही नवीन लोकांना त्रास होतोय दिसते? यस सर, दिख रही है. असं कोणी आहे ज्यांना दिसत नाहीये स्क्रीन? हो सर, दिसते. ओके. सो आपल्या क्लासचे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो. आपल्या ह्या क्लासचे नाव आहे धम्मसंगायन पाली अँड बुद्धिस्ट स्टडीज इन्स्टिट्यूट. याला आम्ही शॉर्टमध्ये धम्मसंगायन असंच म्हणतो. आणि मी सुरुवातीला म्हटलं की परियत्ती क्लासेस. परियत्ती. नवीन लोकांपैकी किती लोकांना माहिती आहे परियत्तीचा अर्थ काय होतो? परियत्ती मीन्स काय? कोण सांगेल नवीन लोकांपैकी? कोणाला आवडेल सांगायला? परियत्ती, थांब, कोणी नवीन लोक सांगेल परियत्ती? ओके, ठीक आहे, ठीक आहे, सांग. ओके, निवांशी, परियत्ती म्हणजे काय? मतलब कि अ, मतलब बुद्ध की शिकवण. एकच वर्ड आहे, थेअरी. ठीक आहे, परियत्ती म्हणजे थेअरी. ओके, थेअरी, आपण थेअरी जी असते. ओके, व्हेरी गुड. आणि मग त्याच्यानंतर काय येतं? प्रॅक्टिकल्स. तर प्रॅक्टिकलला काय म्हणतो आपण? पटीपत्ती. पटीपत्ती. पट्टी है. आता परियत्ती म्हटलं तर काय? थेअरी म्हणजे जे काही आपण पूजा वंदना ऐकतोय, जे काही पूजा वंदना आपण बोलतोय, जे काही सुत्त आपण ऐकतोय, सुत्तांचा अभ्यास आपण करतोय, ते झाले परियत्ती. आणि पटीपत्ती काय? मग आपण त्याची प्रॅक्टिस करतो. आपण समथ विपස්සना करतो, बरोबर? समथ विपස්සना म्हणजे काय? आपण बऱ्याचदा ऐकलं असेल ना. आता थोडस मी कठीण घेतोय, पण समथ विपස්සना म्हणजे आपण आनापान करतो किंवा कंबठानाचा अभ्यास करतो आणि विपස්සना हाँ करतो. सर, हा, बोल निवांशी. वही म्हणजे की विपश्यना, समर्थ विपश्यना, वही विपश्यना है. उसको ओके, पाली में समर्थ विपश्यना. ठीक आहे, जायचं पुढे आपण निवांशी. यस. ओके, ठीक आहे, माईक बंद करू. हा, अच्छा. आता मी हा द लाईफ ऑफ बुद्धा असा आपण टायटल दिले. काय बघणार हो आपण?
की सिद्धार्थाचा जन्म, आपण बऱ्याच लोकांची रिव्हिजन होईल आणि ज्यांना काही काही गोष्टी माहिती नसेल ते त्यांना नवीन शिकायला मिळेल. राईट? ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. आता मला कोणीतरी सांगाल का बोधिसत्व म्हणजे काय? नवीन लोकांपैकी मला ऐकायचं. खूप मला नवीन नावं दिसतं या ठिकाणी. नवीन नावांपैकी आता मी नाव घेऊ तर तेजस आहे या ठिकाणी, नंतर 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 रंजना प्रसन्न दिसत आहेत, चेतन वाघमारे आहेत, जयश्रीताई आहे, त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रीती शिंदे म्हणून नाव दिसतंय. बरेच नवीन लोक आलेत. कोणी सांगेल तुमच्यापैकी बोधिसत्व म्हणजे काय? बघा, बरेच लोकांची ना आता रिव्हिजन होते. ठीक आहे, तर तुम्हाला येत नसेल ना काही हरकत नाहीये. ठीक आहे, पण जर येत असेल तर नक्की ट्राय करा. ठीक आहे, आणि प्रश्न असतील तर नक्की विचारा, कारण की एकाने प्रश्न विचारला ना तर खूप सारे लोकांचे आन्सर त्यांना मिळून जातात. ठीक आहे, म्हणून प्रश्न आला तर नक्की विचारा. असं कुठलाच मनामध्ये तुम्ही असं संकोच करू नका. ठीक आहे, नक्की विचारा. ओके, सो बोधिसत्व कोण सांगेल आता इच्छुकपणे? मी कोण सांगू का? मी सांगू. ओके, समीक्षा मधुरा म्हणतायत. हा, बोधिसत्व म्हणजे जे पुढे जाऊन बुद्ध होणार आहेत त्यांना बोधिसत्व म्हणतात. व्हेरी गुड, जे भविष्यामध्ये बुद्ध होणार आहे. ओके, जयश्रीताई कळलं, त्याच्यानंतर लक्ष्मीताई पण आहे, त्याच्यानंतर अजून अजून ठीक आहे, बरेच ओके, ठीक आहे. ओके, तेजसला समजलं. तेजस, बोधिसत्व म्हणजे काय? यस सर. काय बरं बोधिसत्व? सांग बरं परत. बोधिसत्व कोणाला बोलतो आपण? मी सांगू सर. थांब ना आर्या, आपला तेजस दादा बोलतोय. सांग तेजस. जो फ्युचर मध्ये बुद्ध बनणार आहे त्यांना आपण बोधिसत्व म्हणतो. ओके तेजस, बरोबर? यस सर. ओके, सांग बरं परत एकदा मग, कोण असतो बोधिसत्व? कोणाला म्हणता आपण बोधिसत्व? जे फ्युचर मध्ये परत बनणार आहेत त्यांना बोधिसत्व म्हणते. बुद्ध बनणार आहेत, जे फ्युचर मध्ये बुद्ध बनणार आहेत, बुद्ध होणार आहेत. ठीक आहे, त्यांना. ओके, मग आता आपण आता बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. राईट? बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय मग? याचा अर्थ काय होईल मग आता? वो भविष्य में शिवांशे, मैंने बोला नहीं तब तक माइक शुरू नहीं करना. ठीक है, ओके. मी नाव घेईल तेव्हाच माइक सुरू करायचा. हा, श्रेयला आवाज येतोय माझा? हो सर. ओके, श्रेय आणि कोण कोण ऐकते? मम्मी पण ऐकते? हो सर. मग सांगा, मग बोधिसत्व आपण बाबासाहेबांना म्हणतो, मग बाबासाहेब कोण झाले? मग बाबासाहेबांचं सांगा. मग आता बोधिसत्व एक्सप्लेन करा. म्हणजे बाबासाहेब पण बुद्ध होतील का फ्युचर मध्ये? आपण त्यांना बोधिसत्व, बाबासाहेबांना आपण बोधिसत्व का लावतो? कारण की ते पण फ्युचर मध्ये बुद्ध होतील, म्हणून आपण त्यांना बोधिसत्व लावतो. ठीक आहे, ओके. सो हे बेसिक गोष्ट आहे मित्रांनो, लेकरांनो, नवीन नवीन जे उपासक उपासिका जॉईन झाले. बोधिसत्व कोण? जो फ्युचर मध्ये बुद्ध बनेल. ठीक आहे, बस एका याच्यामध्ये आन्सर आहे. मग आता ही स्टोरी आहे ना, आम्ही खूपदा बघितली आहे, बऱ्याचदा. म्हणजे पार एकदम एकदम आमच्यासाठी एकदम पहिली स्टोरी आणि एकदम इझी स्टोरी आहे. ठीक आहे, अच्छा. नवीन लोकांपैकी कोणाला ही स्टोरी माहिती आहे का? जे लोक जॉईन झालेत ते. छान स्टोरी आहे. कोणाला आवडेल ही स्टोरी एक्सप्लेन करायला नवीन लोकांपैकी? पगोड्याला खूप लोक गेले असतील तर त्यांच्या लायब्ररीमध्ये पण ही बुक आहे, सॉरी ही पेंटिंग्स आहे. सर मी म्हणू? एक मिनिट आर्या, एक मिनिट आर्या, आपण बघूया की कोणी अजून सांगेल का? ठीक आहे, ठीक आहे. नवीन लोक मध्ये गायब नाम बताओ. नाही, थांब थांब थांब. ठीक आहे, नवीन लोक जाऊ नका जोपर्यंत आपला क्लास संपत नाहीये. आपण घेऊ, इंट्रोडक्शन घेऊ. ठीक आहे, ओके. सो ही स्टोरी आहे. दीपंकर बुद्ध तुम्हाला दिसतातच त्या फोटो मध्ये. ठीक आहे, आता हे दीपंकर बुद्ध तुम्हाला या फोटो मध्ये दिसत आहेत, आणि तुम्हाला दिसते की खाली कोणीतरी झोपलेलं दिसतंय त्या चिखलामध्ये. राईट? ओके, यस सर. ठीक आहे, सुमेध आहे. हो, सुमेध बोधिसत्व. ठीक आहे. सुमेध तपस्वी. सुमेध तपस्वी अजून ते बोधिसत्व झाले नाहीये. आता माहिती स्टोरी काय याची? इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी थोडक्यात सांगतो. काय झालं, हा जो तपस्वी असतो ना सुमेध, प्लीज माईक कडे लक्ष द्या, नाही तर मला क्लास मधून काढावं लागेल. ओके, व्हेरी गुड.
ओके, नंतर हा जो सुमेध असतो ना, थोडी आवाज ब्रेक होता माझा आवाज ब्रेक होतोय? नहीं, मतलब कभी कभी बंद होता है ऐसा आवाज, ब्रेक हो जाता है. अभी क्लियर है. ठीक आहे, कधी कधी नेटवर्क मध्ये अगदी प्रॉब्लेम clear. येतो लेकरांनो. ठीक आहे, निवांशी नो कमेंट्स बीच में, कोणीच कमेंट नाही करणार. निवांशी आणि आर्याला स्पेशल वॉर्निंग आहे. ठीक आहे, ओके. मग आता हा सुमेध आहे ना, हा हिमालयामध्ये असं ध्यान करत असतो आणि एका दिवशी तो त्या नगरामध्ये येतो. अमरावती नगर असं त्याला सांगितलं गेलंय. त्या नगरामध्ये येतो आणि तो बघतो की अरे इथे काहीतरी मोठा सण चालू आहे, काहीतरी मोठं इथे या ठिकाणी सेलिब्रेशन आहे असं त्याला दिसतं. तो विचारपूस करतो, अरे काय सुरू आहे इथे, का तुम्ही लोक इतकी सजावट करतायत? ओके, मग त्याला कळतं, अरे इथे दीपंकर बुद्ध येत आहेत, तुला माहिती नाही का, बुद्ध येत आहेत, बुद्धासमोर मोठा संघ येतोय आणि म्हणून आम्ही साफसफाई करतोय, कारण की कालच रात्री खूप मोठा पाऊस पडला आणि त्या पावसामुळे नको तिथे खूप घाण झालीये, नको तिथे खूप चिखल झालाय आणि आम्ही तो साफ करतोय. त्याला वाटतं बुद्ध येत आहेत आणि तो ते ऐकूनच त्याला इतका प्रसन्नता वाटते, तो इतका खुश होतो. तो म्हणतो की चला मी पण आता तुम्हाला मदत करेल, तुम्हाला हेल्प करेल, आपण ही पूर्ण साफ करूया. तो पण त्यांना मदत करायला सुरू करतो आणि होतं काय, थोड्या वेळामध्ये तिकडनं बुद्ध यायला सुरू होतात. बुद्ध येत आहेत, बुद्धांच्या मागे खूप मोठा संघ आहे आणि इथे हे क्लीन करतायत. बुद्ध अजून जवळ आलेत, हे अजून क्लीन करतायत, पण शेवटी बुद्ध एकदम जवळ येऊन गेले आणि आता टाइमच नाहीये आणि तरी तिथं थोडाफार चिखल आहे. हा सुमेध माहिती काय करतो बघा, तुम्हाला दिसतंय फोटोमध्ये जो खाली झोपलेला आहे, तर त्याला असं वाटतं अरे बुद्ध आता रस्ता तर खराब आहे, कसं करायचं? तर तो त्यावर झोपून जातो चिखलावर आणि विनंती करतो, अहो बुद्ध, तुम्ही आणि तुमचा संघ, तुम्ही माझ्या पाठीवरनं पाय ठेवून पुढे जा. असं बोलत असताना, असा विचार करत असताना त्या सुमेध, जो खाली झोपलाय ना सुमेध, त्याला असं वाटतं की यार किती तेजस्वी रूप आहे, किती सुंदर रूप आहे, ही जी व्यक्ती आपल्या समोर उभी आहे, बुद्ध, सम्यक संबुद्ध, किती प्रभावशाली आहे, किती पुण्यवान आहे की हे सम्यक संबुद्ध झाले आणि सम्यक संबुद्ध झाल्यानंतर यांनी धम्म सांगितला आणि यांच्या धम्मामुळे कितीतरी लोक हे निब्बाणाला जात आहेत. तर का नाही मी पण असा बनू? त्याला असा विचार नाही आला की मी संघामध्ये सामील होऊ. त्याला असा विचार आला की मला निब्बाणाला आत्ताच जायचं नाहीये, तर मी सगळ्यांना सोबत घेऊन निब्बाणाला जाईल. मी पण असाच बनेल आणि असाच धम्म सांगून मी इतरांना धम्म सांगून ते पण निब्बाणाला जातील, असे ते विचार करतात. आणि जसा सुमेध असा विचार करत असतो, दीपंकर बुद्धांना त्याच्या मनातलं कळतं, अरे हा काहीतरी असा विचार करतोय. मग दीपंकर बुद्ध त्याच्या मनातली गोष्ट ओळखतात आणि मग ते भविष्यवाणी करतात की किती किती टाइम नंतर हे बुद्ध बनतील, कोणी सांगेल? हा, 4 असंख्य 1,00,000 कल्प, इतका मोठा टाइम, बहुत बडा टाइम आहे. मग दीपंकर बुद्ध, दीपंकर यांचं नाव आहे. हा फोटो तुम्हाला दिसला की त्या बुद्धांचं नाव काय आहे? दीपंकर. माईक बंद असेल तरी रिपीट करा. त्या बुद्धांचं नाव आहे दीपंकर बुद्ध. मग दीपंकर बुद्ध आशीर्वाद देतात आणि म्हणतात की हो, की बाबा तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, तू भविष्यामध्ये बुद्ध बनू शकतो, बरोबर? आणि मग ते आशीर्वाद देतात आणि मग 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर सिद्धार्थ बोधिसत्व हे बुद्ध बनतात, बरोबर? तुम्हाला दिसतोय ना हा फोटो? ओके, आता हा जो फोटो आहे ना, हा आता जे आपण गौतम बुद्ध ज्यांना म्हणतो ना त्यांचा फोटो आहे. ठीक आहे, ती पेंटिंग आहे. या ठिकाणी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाली आहे. कोणी सांगेल का बुद्धांना ज्ञान प्राप्त कुठे झालं? नवीन लोकांपैकी झाडाखाली. बोधिवृक्ष. ओके, बोधिवृक्ष, पिंपळाच्या झाडाच्या खाली. ओके, व्हेरी गुड. नवीन लोकांपैकी कोण सांगेल कुठे झालं? म्हणजे झाडाखाली झालं, एकदम बरोबर आहे, पण कोणत्या गावात झालं, कोणत्या सिटीमध्ये झालं? सारनाथ. व्हेरी गुड. अच्छा, बँगलोर. सारनाथ बुद्धगया. बुद्ध गया. व्हेरी गुड. रेकॉर्डिंग मध्ये जाते सगळं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. ओके, कोण कोण होतं हे बोलणार? सारनाथ, आर्या, श्रेय आणि निवांशी. तुम्हाला बघतो सारनाथ में तो है. काय झालं सारनाथ मध्ये? सारनाथ धम्मचक्र प्रवचन.
हा फक्त बोलायला पाहिजे माईक सुरू करून. धम्माच्या बरोबर पप्पाबद्दल. बरोबर बोलते. कोण चेक करेल? 100 टाइम्स हो गया ये. व्हेरी गुड. बुद्ध गयामध्ये. बुद्ध गया. म्हणून तर आपण गया या सिटीला बुद्ध बोलतोय. मला आवाज कमी कर एक मिनिट. ठीक आहे, म्हणून तर आपण गया सिटीला बुद्ध शब्द लावलाय का? आवाज नाही येते. माझा आवाज नाही येते? ब्रेक होतोय थोडा. आर्या येते आवाज. म्हणजे येतोय जातो. एक मिनिट. सगळ्यांना आवाज ब्रेक होतोय का? नाही ना? कुठे कुठे नाही होतोय? नाही आवाज व्यवस्थित आहे, फक्त यांना बोलायला पाहिजे म्हणून ते बोलतेत. बघा, दुबई पर्यंत आवाज जातोय आपला. तुम्ही इथल्या इथे गडबड करू नका. ठीक आहे, दुबई पर्यंत क्लिअर कट आवाज जातोय. पार अरेबियन सी क्रॉस करून आपला आवाज गेला. ठीक आहे, ओके. मग कन्फ्युज होऊ नका. बुद्धांना ज्ञान प्राप्त कुठे झालं? बुद्ध गया. बुद्ध कुठे झाले? तर बुद्ध गया. ठीक आहे, असं त्याला पाठ ठेवायचंय. त्या सिटीचं नाव आहे गया. ओके, आणि गयेमध्ये बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं म्हणून त्याला आपण बुद्ध गया असं म्हणतो. ठीक आहे, ओके. इथपर्यंत आपण आलो. मग इथे माहिती किती टाइम लागला ह्या फोटोमध्ये आणि ह्या फोटोमध्ये? हे जे तुम्हाला बोधिसत्व दिसताय ना, हे सुमेध, हेच इथे बुद्ध म्हणतात. आणि याला माहिती किती टाइम लागला? 4 असंख्य 1,00,000 कल्प. एवढा मोठा टाइम लागला, इतका मोठा टाइम. ठीक आहे, आपण ते फ्युचर सर बघूया. मी लिहून जॉईन होऊ का? हो हो, चालेल चालेल. बघ आता पुढे बघूया. मग तुम्ही म्हणाल की कस काय बुद्ध झाले? मग त्यांनी काय केलं? तर रिक्वायरमेंट काय बुद्ध व्हायची? कोण सांगेल? किती पारमी लागतात बोधिसत्वाला बुद्ध होण्यासाठी? 30 पारमी लागतात. 30 पारमी लागतात. 30. ठीक आहे, 30. आणि मग आपल्याला, मग आपण बुद्ध बनू शकतो का? बोल. बन सकते. तुम्ही बनवू शकता सर. बोल लावण्या, आपण बनू शकतो बुद्ध? मतलब सर, अरे निवांशी, आर्या, लावण्या बोलते ना, तिला बोलू दे. हा बोल लावण्या. बनू शकतो. रिक्वायरमेंट काय मग आपल्याला जर बुद्ध बनायचं असेल तर? आधी बोधिसत्व बनावं लागेल, राईट? म्हणजे बोधिसत्व होण्यासाठी पण तसे विचार करावे लागतील, राईट? आणि मग आपल्याला 30 पारमी पूर्ण करावं लागतील. ठीक आहे, चला. आता आपल्याला बुद्ध नाही बनायचं समजा, पण आता आपल्याला निब्बाणाला जायचंय, आपल्याला अरहंत बनायचंय. तर त्याची रिक्वायरमेंट काय? कोण सांगेल? सिद्धिका. कशी आहे सिद्धिका तू? बरी आहे. ओके, जर आपल्याला अरहंत बनायचं असेल तर काय रिक्वायरमेंट आहे सिद्धिका? सिद्धिकाचा आवाज नाही येते मला. ओके, कोण सांगेल? 10 पारमी लागतात अरहंत बनायला. 10 पारमी लागतात अरहंत बनायला. सर बुद्धांना 30ला आणि आपल्याला 10. व्हेरी गुड आर्या, व्हेरी गुड आर्या. फक्त ओके, आर्या किती? 8 वर्षांची? तू 9 वर्षांची आहे? नाही. अच्छा, प्रबंधाने आली. सिद्धिका पण खूप लहान लहान मुलं आपल्या क्लासमध्ये. हा, आणि सगळे खूप हुशार आहे. स्मार्ट लोक आपल्या क्लासमध्ये, सगळेच. ओके, मग झालं. बुद्धांना बनायला 30 पारमी लागतील. बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी 30 पारमी लागतील. आपल्याला 10 पारमी लागतील. मग रोज आपल्याला याचा अभ्यास करायचा. आपण पारमी तर घेतल्यात, असो. मग आता जातक कथा, ऍक्च्युअली ही स्लाइड इथे पाहिजे होती. ठीक आहे, मग जातक कथा म्हणजे काय? कोण सांगेल लगेच शॉर्ट मध्ये? जातक कथा असं जातक कथा कोण सांगेल? ओके, मला समीक्षाकडनं आन्सर पाहिजे. समीक्षाकडून. जातक कथा म्हणजे बोधिसत्वांच्या जन्माच्या कथा. बोधिसत्वांच्या जन्मांच्या कथा. बोधिसत्वाने कशा पारमी पूर्ण केल्यात, राईट? आणि ते कसे बुद्ध झाले तोपर्यंतची पूर्ण स्टोरी त्यांच्या जातकामध्ये येते. सो मग किती जातक आहे तिथे? 547. 547. तो हमको स्क्रीन पे दिख रहा है. Very good. 547. खूप छान. ओके, आता मग आपण जातक पण आपण बघतोय हळूहळू, राईट? ओके, मग आता आपण बुद्धांच्या स्टोरीवरती येऊया. आपको दिख रहा है फोटो? ओके, काय होतं या फोटोमध्ये? ये माया लेकर और वो हाथी बुद्ध को जन्म लेने के लिए उनको बोल रहा है कि आप जन्म लोगे क्या? नाही, तो रिक्वेस्ट करतोय, आई मी तुझ्या पोटात जन्म घेऊ का?
ऐसा वो हत्ती बोल रहा है, ठीक है. हा जो बोधिसत्व आला, हा हा आईला तो रिक्वेस्ट करतो, आई हा माझा शेवटचा जन्म आहे, मी जन्म घेऊ का तुझ्या पोटी, ठीक आहे. तर हे ते स्वप्न आईला पडतं. ओके. आणि मग आई प्रेग्नेंट होते आणि मग बोधिसत्वाचा जन्म होतो, ठीक आहे. मी एक फोटो मिस केला आय थिंक इथे. ओके, चालेल. आणि नंतर एक ऋषी मुनी येतात, असं हिमालयातनं तपलेले असे कोणते तरी ऋषी मुनी येतात आणि ते त्यांचं भविष्य सांगतात. आणि भविष्य सांगत असताना काय होतं, सिद्धार्थांचा असा त्यांचा पाय बरोबर त्याच्या असं डोक्याला लागतो. त्या ज्योतिषीचं आणि नाव काय होतं, हे जे मुनी आले. सर तीच मुनी. मी पण एक सांगू. हा बोला रिया. असित मुनी. त्या गौतम बुद्धांच्या ना पायावर ना 6 हे झालं, म्हणजे 6 लोटस जेव्हा त्यांचा जन्म झालता ना, तर 6 लोटस व्हेरी गुड, व्हेरी असे गुड. ते. ठीक आहे, ठीक आहे. 6-7 लोटस असे काहीतरी आहे. ओके, ठीक आहे. नाही, असित, 12. एक मिनिट थांबा थांबा. ह्यांचं नाव काय होतं, मी काय म्हटलं, कोणी बच्चा लोक तुम्ही ऐकलं बरोबर. असित मुनी. असित मुनी. असित मुनी. जे लोकांना नवीन आहे ना, त्यांनी बघा बघा, आम्ही रिव्हिजन करतोय या सगळ्यांचं झालेलं आहे. जे नवीन लोक जे फर्स्ट टाइम बघतायत ना, त्यांनी हे रिपीट पण करा, हे शब्द बोला. ओके. मग नंतर आम्ही आता सुत्तांवरती आहोत, पण आपण 1-2 लेक्चर थोड्या बेसिक घेऊया, मग आपण परत आपलं सुत्त्यावरती आपण कंटिन्यू करूया. असित मुनी यांची पण खूप छान स्टोरी आहे, ठीक आहे. ओके. मग नंतर आता ही एक बघा, हा एक फोटो आहे. तुम्हाला दिसतं या ठिकाणी की बोधिसत्व आहे ना, हे जे आपले सिद्धार्थ आहे, हे एका झाडाखाली मस्त शांतपैकी बसलेत. काय करतायत बरं हे, काय वाटतं तुम्हाला काय करतायत. ध्यान साधना. ध्यान साधना करतायत. मेडिटेशन. जब भी ये 7 साल के थे तभी इनने ध्यान साधना. हे 7 वर्षाचे होते तेव्हाच त्यांनी पहिलं ध्यान केलं असं म्हणतात. पहिलं ध्यान म्हणजे काय, कम्मठान घेतल्यानंतर, म्हणजे जेव्हा आपण ध्यान साधना करायला सुरू करतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन एका लेवल पर्यंत पोहोचून जातं आणि मग तिकडनं ध्यान म्हणजे ध्यान सुरू होतं. तर असे 8 प्रकारचे ध्यान आहेत. तर त्यांनी फर्स्ट ध्यान केलं वयाच्या 7व्या वर्षी, म्हणजे तुमच्यापेक्षा पण छोटे असताना त्यांनी पहिलं ध्यान केलं. ते चांगल्यांना जमत नाही, ठीक आहे. सो 7व्या वर्षी त्यांनी फर्स्ट ध्यान केलं. पहिल्यांदा ध्यान केलं असं नाही, फर्स्ट लेवलचं ध्यान केलं, ठीक आहे. मग हा जो दिवस, त्यांच्याकडे एक फेस्टिवल होता. काय नाव होतं त्या फेस्टिवलचं, कोण सांगेल. मोठ्या लोकांनी सांगा. श्रद्धाताई, संदेश दादा. पर सर नको एकटेच दिख रहे वहाँ पे थांब जरा, पीछे थांब जरा. एक फेस्टिवलचं नाव सांग. क्या था फेस्टिवल. करा तुमचे माईक सुरू, करा तुमचे कॅमेरे सुरू. नवीन लोकांसमोर आता झपाई होती. आता हे मी युट्यूबला पण टाकेल असंच. ओके, बोला कोणता सण होता या ठिकाणी. लावण्या, समीक्षा, मधुरा, नताशा, श्रद्धाताई, नंतर कोण कोण आहे इथे. संदेश दादा. थांब जरा. जाधव सर, चित्रा मॅडम. सिरियसली भेटतोय आपण नेक्स्ट वीक मध्ये मुंबईला. बैलांचा कुठला तरी सण आहे तो. हा, आता सांगितलं मी, वप्प मंगल पठम झान. भेटतोय आपण 10-12 दिवसांनी मुंबईला, बघतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना, ठीक आहे. ओके. वप्प मंगल पठम झान, ठीक आहे. वप्प मंगल, वप्प म्हणजे काय, बैलाला म्हणतात वप्प मंगल. त्यावेळी त्यांचा सण होता वप्प मंगल. ते काय करायचे त्या दिवशी, काय करायचे सांगा, काय करायचे. राजा शुद्धोदन त्या दिवशी वर्षातनं एकदा नांगरणी करायची. शेती करायला सुरू करायचे समजा. ओके. शेती करायला सुरू करायचे, तो त्यांचा सण होता, राईट. आणि मग त्याच दिवशी सिद्धार्थला वाटतं अरे काय चालू आहे, तो बिचारा एकांत मध्ये बसून मस्त सावलीखाली मस्त ध्यानाला बसतो. 7व्या वर्षी भाव असं गोंडसचं बाळ दिसतंय ते, बरोबर. 7व्या वर्षी मस्त पहिलं ध्यान, पठम ध्यान करतात. वप्प मंगल पठम ध्यान. मग होते काय, सिद्धार्थांचं लग्न होतं. कोणासोबत होतं. ओके. आणि कोणत्या वर्षी होतं त्यांचं लग्न. ऍट द एज ऑफ 16.
16. ठीक आहे, ओके चालेल. मग एके दिवशी काय होतं, बऱ्याच म्हणजे खूप टायमानंतर, ओके काही हरकत नाही, नेटवर्क इश्यू येतो, कोई बात नाही, कोई बात नाही. ठीक आहे, हा व्हिडिओ नंतर युट्यूबला पण जाईल, तेव्हा तुम्ही पण बघू शकता आणि त्याला पुढे तुम्ही शेअर सुद्धा करू शकता. ओके, देन आता बोधिसत्व एका दिवस त्यांची इच्छा होते की ते त्यांच्या नगरामध्ये फिरायला जातील. राजाने त्यांना समजा त्यांच्या महालामध्येच ठेवलेलं असायचं, कपिल वस्तूमध्ये त्यांच्यासाठी 3-3 महल बनवले गेले होते की बोधिसत्वाने, सॉरी या सिद्धार्थाने बाहेर पडूच नाही, त्याने बाहेर जायचंच नाही, त्याला प्रोटेक्शन देऊन की याला बाहेरची दुनिया दिसू नये असं त्याला ठेवलेलं होतं. असं म्हणतात 40,000 मुलींच्या आसपास म्हणजे तो नेहमी असायचा. ठीक आहे, कारण की त्याला बाहेर जावं असं त्याला कधी वाटूच नाही या हिशोबाने. ठीक आहे, ओके. मग एका दिवशी तो असा पळ काढतो आणि त्याला वाटतं की आपण आता बाहेर जाऊया, बाहेर काय ते आपण बघूया. मग बोधिसत्व त्याच्या मित्रासोबत बाहेर निघतो. सिद्धार्थ त्यांच्या मित्रासोबत बाहेर निघतो. काय होतं मित्राचं नाव? काय होतं? छन्ना. मग छन्ना सोबत ते बाहेर निघतात आणि मग त्यांना किती दृश्य दिसतात, किती त्यांना प्रसंग दिसतात? 3. 4. पहिल्यामध्ये काय दिसतं बघा, हा इथे एक आजारी व्यक्ती त्यांना दिसतोय. ठीक आहे, ओके. आजारीच आहे ना हा, का म्हातारा आहे बघू आपण. ओके, आजारी व्यक्ती सर दिसतोय. तो आजारी. हो बेटा. जेव्हा ते त्यांच्या फ्रेंड सोबत जात होते तर आहे ना ते सगळे हॅपी दाखवत होते, असे ते हॅपी आहे कारण ते मोठे हॅपी सगळे दाखवत. आणि एक त्याच्यात एक माणूस होता, त्याला आहे ना काहीतरी त्रास होत होता म्हणून. तू मूवी मध्ये बघितलं ना? ओके, हो. तसंच. ठीक आहे, मी सांगतो. आता हे बाहेर निघालेत, त्यांना तर सिटी बघायची आहे. राजाने फुल कंट्रोल मध्ये आणलंय की बाबा याला कोणी असं वाईट दृश्य नाही दिसणार, त्याला फक्त चांगलं चांगलं दिसलं पाहिजे. पण होतं काय माहितीये, अचानक त्याला एक असा आजारी व्यक्ती दिसतो. ठीक आहे, आणि तो म्हणतो अरे छन्ना हे काय? छन्ना बोलतो अहो मित्रा, अहो राजकुमार, हा तर आजारी व्यक्ती आहे. आजारी व्यक्ती म्हणजे काय? अहो प्रत्येक जण आजारी पडतो, मी आजारी पडेल, तुम्ही पडाल, मग कोणी पण आजारी पडू शकतं. बोधिसत्व चिंतेमध्ये येतो, बरोबर. मग पुढे काय होतं, एक वाकलेला झुकलेला एकदम बारीक असा हळकुळा असा म्हातारा समोरनं त्याला जाताना दिसतो. बोधिसत्व सिद्धार्थ म्हणतात अरे हे काय? अरे छन्ना हे काय? तो म्हणतात अहो तो म्हातारा माणूस आहे, तो म्हातारा व्यक्ती आहे. म्हातारा म्हणजे काय? अहो म्हातारा कोणी पण होईल, तुम्ही व्हाल, मी होईल, आपण सगळेच म्हातारे होतो. बोधिसत्वाला चिंता वाटते की बाबा हे काय असं नवीनच आम्ही पहिल्यांदाच बघतोय. आणि तिसरं दृश्य तुम्ही बघतात बघा, तुम्हाला दिसतं इथे एक मयत जाते किंवा एक काहीतरी ते घेऊन जातं स्मशानामध्ये. मग म्हणतात अरे हे काय? अहो राजकुमार, सगळेजण मेल्यानंतर त्यांची अशीच गती होते. ठीक आहे, तुम्हालाही मरायचंय, मलाही मरायचंय, भविष्यामध्ये सगळेजण कधी ना कधी हे मरणारच आहे. बोधिसत्व चिंतेमध्ये येतो आणि मग शेवटचा एक प्रसंग असा दिसतो की एका झाडाखाली हातामध्ये पात्र घेऊन कोणीतरी संन्यासी बसलेला आहे, जो घर दार सोडून किंवा तो असे संन्यासाचे कपडे घेऊन त्याची तो दाढी मिशा कापून तो बसलेला आहे, केस कापून बसलेला आहे. आणि छान पैकी त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे. तो खूप शांत दिसतोय, त्याला कसलाच त्रास नाहीये. नंतर त्याची विचारपूस केली जाते आणि तो म्हणतो की बाबा, म्हणजे ओके विचारपूस केली जाते. नंतर छन्नाला विचारतो, छन्ना हे काय? अहो तो संन्यासी आहे, तो ह्या मोह माहेला ह्या त्रासाला सोडून तो संन्यासी झालाय. बोधिसत्वाला प्रश्न, खूप सारे प्रश्न पडतात आणि बोधिसत्वाच्या मनामध्ये नेहमी असं कुतूहल, नेहमी अशा गोष्टी येतात. नेहमी तो असं क्युरियस असायचा की बाबा का हे गोष्टी सगळ्या, का लोकांना त्रास होतोय, का लोक दुःखामध्ये आहेत, याचं नेमकं कारण तरी काय? मग ते शोधण्यासाठी त्याला असं वाटतं की नाही, मी पण घरदार सोडलं पाहिजे, कारण की इथे हा जो प्रसंग त्यांना मोटिवेट करतो की नाही, हे जे दुःखाचं कारण आहे आपल्याला आपण शोधलं पाहिजे, आपण यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग तेव्हा राहुलचा जन्म पण होतो आणि नंतर काय होतं, बोधिसत्व काय करतात, घरदार सोडतात. त्याला एक शब्द आहे महाभिनिखमन.
ठीक आहे. आणि हे महाभिनिक्कमन त्यांनी त्यांच्या वयाच्या कोणत्या वर्षी केलं? ऍट द एज ऑफ कोणत्या? 29 काय केलं माहिती तुम्हाला? सिद्धार्थांनी आता घर सोडलंय आणि होतं काय माहितीये? येस येस बोला, कोण बोलतोय? मैं बोलूं हाँ कि बोल. उनके इसलिए बुद्ध बने क्योंकि ना वो सारे कारण को ये मतलब वो जो बनते जी रहते हैं ना, उनसे उनको एक मॉरल मिलता है कि मैं भी ऐसे मोटिवेशन मिळतं, करके इन्स्पिरेशन हाँ, मिळलं. हा अच्छा, हाँ, अजून? फिर वो ना वो भी बुद्ध बन जाते हैं ताकि फिर सबको समझ में आए धम्म, उनकी टीचिंग, ठीक आहे, व्हेरी धम्म गुड, की टीचिंग. व्हेरी गुड बेटा. तभी किसी को धम्म नहीं. माझ्यानंतर निवांशी तिथे बसणार आहे. निवांशी मस्त ट्रेन होते. व्हेरी गुड निवांशी. ठीक आहे. साधू साधू साधू. एक ही कॉम्प्लिमेंट होती हा, खूप छान. निवांशी फक्त 7 वर्षाची आहे. आता ती सेकंडला गेली निवांशी. निवांशी माझ्यानंतर कोणी जास्त बोलतं क्लासमध्ये ते निवांशीच आहे. बस माझा माईक बंद झाला की तिथं सुरू व्हायचा असतो. ओके, व्हेरी गुड निवांशी. ठीक आहे. ओके, मग आता बोधिसत्वाने घरदार सोडले आता तो, आणि त्याला सोबतीला काय झालं की बाबा मला एका रस्त्यापर्यंत सोड, असं काहीतरी करत त्यांनी छन्नाला घेतलं आणि त्यांच्या घोड्याला घेतलं. ठीक आहे. आता हे लोक काय, आता त्यांनी पूर्ण रात्रभर त्यांनी प्रवास केला, पूर्ण कंटिन्युअस त्यांनी रात्रभर प्रवास केला आणि एका ठिकाणी ते थांबले. तिथे थांबून त्यांनी त्यांची काय अवजार असेल तलवार वगैरे काढली, त्यांनी केस कापले आणि त्यांनी कपडे बदलले. समजा ते राजवस्त्र त्यांनी जे घातलेले होते ते त्यांनी चेंज केले आणि असेच कोणते संन्यासीचे कपडे किंवा त्यांनी काशाय वस्त्र त्यांनी घातलं. ओके. आणि इकडनं म्हटलं आपल्या मित्राला, छन्ना आता तू जा, परत जा. छन्ना त्रासामध्ये किंवा म्हणजे छन्ना खूप असा दुःखामध्ये, असं करू नका. पण तो काय त्या राजपुत्राला समजवेल जो इतके कल्प त्याच्या पारामी पूर्ण करत आलेला आहे. तो या ठिकाणी पोहोचतो आणि महाभिनिक्कमन करतो. साधुकार्य, क्या बात आहे. या ठिकाणी आपले बोधिसत्व महाभिनिक्कमन करतात आणि असं म्हणतात की आपल्या याला छन्नाला परत जायला 7 दिवस लागतात. तो रडत थांबत तो 7 दिवसानंतर कपिलवस्तूला पोहोचतो. आणि जसं बोधिसत्व सिद्धार्थ या कंठकाच्या, जो त्याचा हे दाखवला घोड्याच्या नजरेतनं ते म्हणजे नाही हे होतात, दूर जातात. तर हा एकदम मित्र वियोगाने, समजा तेच आहे ना शब्द, तोच आहे ना मॅडम, मित्र वियोग ना. ओके, मित्र वियोगामधनं मग कंठकाचा त्याच ठिकाणी मृत्यू होतो, असा रेफरन्स आलाय. ठीक आहे. असो, या ठिकाणी आता सिद्धार्थांचं गृहत्याग झाला. याला मी कोणता शब्द बोललो पालीमध्ये? काय शब्द होता हा? संदेश दादा तुम्ही होते बोलत त्यावेळेस? महाभिनिक्कमन. आपण पालीमध्ये बोलूया महाभिनिक्कमन. ठीक आहे, मी टाकेल मध्ये टाईप करून. कोणाला जमलं तर आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. ठीक आहे. सो कळलं आता इथपर्यंत काय झालं? बरोबर. काय झालं आता? सिद्धार्थ मोठे झाले, त्यांचं 29 वय झालंय आणि त्यांनी आता त्यांचं घरदार सोडलंय. ओके, त्यांनी आता महाभिनिक्कमन केलंय, राईट? ओके. मग आता काय होईल फ्युचर मध्ये, काय वाटतं तुम्हाला आता? काय नाही, सगळ्यांना स्टोरी माहिती असेल, राईट? ओके. आर्या आमची नोट्स बनवते. आर्या काय करते तू? का होमवर्क करते? नाही, मी लिहित होती. अच्छा, नोट्स बनवते. ओके. मी सांगतो, आर्याने ब्राह्मीचा क्लास इतका छान केलाय. सगळ्यात चांगले होमवर्क म्हणा, सगळ्यात चांगलं पटापट ब्राह्मी डिकोड करणं आर्याने खूप लवकर शिकलाय. व्हेरी गुड आर्या. ठीक आहे. आता पुन्हा बुद्ध शब्द येतो. बोधिसत्व सिद्धार्थ इथपर्यंत पोहोचले. आता बोधिसत्व सिद्धार्थांना काय करायचंय, त्यांना आता गृहत्याग केलाय. प्लीज माईक कडे लक्ष द्या. ओके, गृहत्याग केलाय. आता त्यांना निब्बाणासाठी किंवा त्यांना आता सत्याच्या शोधासाठी ते निघालेत. आणि मग प्रवास करत असताना ते राजगृहामध्ये येतात. राजगृहाचा राजा कोण होता तेव्हा? बिंबिसार. व्हेरी गुड, बिंबिसार होता. राजा बिंबिसार राजा. येस. आता जे लोक डिसेंबर मध्ये टूर मध्ये येतात माझ्यासोबत, आपण बघणार आहोत राजा बिंबिसाराचा, आपण जे किल्ल्याचे अवशेष आहे किंवा त्यांची जी कॅपिटल होतं ते आपण बघणार आहोत, राईट? ओके. मग हा राजा त्याच्या राजवाड्यामध्ये बसलेला असतो
आणि खिडकीत बघतो की असा कोणीतरी एक संन्यासी आलाय. तर राजाला राहवलं जात नाही. राजा खाली येतो, बघतो अरे हे काय, आणि तो विचारपूस करतो. तेव्हा त्याला कळतं अरे हा तर शाक्य कुळातला राजपुत्र आहे. बिंबिसार राजा म्हणतो अहो तुम्ही शाक्य कुळातले आहात, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही का असं घरदार सोडून तुम्ही असं हे तुम्ही वैराग्य घेतलंय, असं करू नका हो, तुम्ही परत जा. मग आपले बोधिसत्व एकदम ठाम मत मारले, नाही नाही राजन, मी तर माझ्या ह्या उद्देशासाठी बाहेर आलोय. मला तर ह्या दुःखाचं कारण शोधायचंय. का लोकांना त्रास होतोय, का लोक दुःखामध्ये आहेत, मी पण दुःखामध्ये आहे, मला पण याचं कारण शोधायचंय. राजा त्यांना खूप विनंती करतो अहो तुम्ही परत जा. असं करा सिद्धार्थ, तुम्ही काय करा, तुम्ही इथंच थांबा, तुम्ही माझं अर्ध राज्य घ्या, इथपर्यंत ऑफर करतो राजा बिंबिसार. तरी सिद्धार्थ आपल्या आपल्या ते आपल्या त्या मतावरती एकदम फर्म आहे. ते अजिबात शेक होत नाही. राजन, ज्या गोष्टीसाठी मी माझं घरदार सोडलं आहे, गृहत्याग केला आहे, ते तर मी अचीव करणारच. मग ठीक आहे. राजा बिंबिसार म्हणतात ठीक आहे, तुम्हाला जेव्हा पण तुमची इच्छा पूर्ण होईल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, कृपा करून तुम्ही परत आमच्याकडे या आणि तुम्ही आम्हाला तुम्हाला जे काही सापडलंय, जे काही प्राप्त झालंय, तुम्ही नक्की आम्हाला सांगा. असं राजा बिंबिसार त्यांना विनंती करतो. बरोबर? ओके. मग आता होतं काय, आता बोधिसत्व सिद्धार्थ घरदार सोडून ते निघालेत. मग आता त्यांना सांगेल तरी कोण? बरोबर? कसं कळेल की बाबा हा मार्ग बरोबर आहे का, हा मार्ग चुकीचा आहे का? मग काय करतील सिद्धार्थ? सिद्धार्थ टीचर बघतील ना, कोणीतरी आपल्याला गायडन्स करणारा पाहिजे ना, पर कोणीतरी. मेरे को पता है कि वो टीचर का नाम क्या है. मला आता येऊ दे ना पुढच्या स्लाइड वरती. ओके ठीक आहे, ठीक है. एक्साइटमेंट लेवल देखो. ठीक आहे, माईक बंद कर आता. ठीक आहे. मग आता सिद्धार्थांना कोणतरी टीचर पाहिजे. मग कसं करायचं, आता म्हणते टीचर बघत बघत एका टीचर कडे गेल्या. फर्स्ट टीचर होते आलार कालाम. ठीक आहे, आलार कालामांकडे त्यांनी कोणतं ध्यान केलं, कोणी सांगेल का? कोणत्या लेवलचं ध्यान केलं? प्रथम ध्यान. नाही रे बाळा, प्रथम ध्यान नाही केलं, 7वं ध्यान केलं. उसके ठीक आहे, 7वं. तर काय नाव होतं टीचरचं? बघ खाली दिसते तुला आलार कालाम. अलार काला. अलार काला. त्याला अलार्म बोलू नका, अलार कालाम येतो. अलार. अलार. हो, आता अलाराम असं काहीतरी लिहायला नाही येतं. ठीक आहे, आलार कालाम. ठीक आहे, सेव्हन्थ लेवलचं त्यांनी ध्यान केलं, 7th लेवलचं ध्यान. मग त्यांना वाटलं यार 7th लेवलचं ध्यान तर आपण केलंय, आता मग याच्या पुढे काय आहे, कारण की मला तर माझे काही प्रश्न सॉल्व्ह नाही झाले, कसं करायचं मग आता? ओके, मग ते म्हणतात की बाबा अजून काय आहे का याच्या पुढे? ते म्हणतात अहो नाही, याच्या मला तर एवढंच येतं, याच्या पुढचं नाही माहित मला. मग बोधिसत्व म्हणतात ठीक आहे, आता आपल्याला याच्या पुढे जावं लागेल, कारण की याच्या पुढे इथपर्यंत मी आलो, पण माझ्या प्रश्नांची उत्तरे काय सापडत नाहीये. आता मग आपण नक्की पुढे गेलं पाहिजे, असा विचार करून बोधिसत्व अजून एक नवीन टीचर बघतात. मग यांचं नाव काय होतं, कोण सांगेल? आलार कलाम आणि सेकंड आदित्यरामपुत्र. उद्दकरामपुत्र. मग यांच्याकडे त्यांनी कोणतं ध्यान शिकलं, कोणत्या नंबरचं, म्हणजे कोणत्या लेवलचं ध्यान? 8वं ध्यान शिकलं. 8व्याच्या वर ध्यान नाहीये. ठीक आहे, 8वं ध्यान पण शिकून झालं आपलं, राईट? मग आता याच्या पुढे काय आहे? ते म्हणतात, उद्दकरामपुत्र म्हणतात नाही मला तर इतकंच माहिती, याच्या पुढे नाही माहित मला. ठीक आहे, ओके. मग बुद्ध म्हणतात ठीक आहे, सॉरी बोधिसत्व म्हणतात की ठीक आहे, आता इथपर्यंत आल्यानंतर पण आपल्याला पुढचं काही ज्ञान भेटत नाहीये समजा. ओके, कारण की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं भेटत नाहीये. मग बोधिसत्व म्हणतात नाही, आता आपण पुढे गेलं पाहिजे. मग आता होतं काय, बरेच वर्ष ध्यानामध्ये त्यांनी हे केले, खूप सारे प्रयोग केले. जेवायचं किंवा नाही जेवायचं, पाण्यात ध्यान करायचं, झाडावर ध्यान करायचं, उलट पालट होऊन ध्यान करायचं, आणि नंतर जेवण पण त्यागून दिलं की बाबा जेवणामध्ये पण काहीतरी जेवण स्वीकारणं आपण बंद केलं पाहिजे, त्यांनी असा पण विचार केला. मग पार जेवण कमी करत 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 एका राईसच्या दाण्यापर्यंत आले. ते केल्यानंतर एकदम खराब अवस्था झाली, एकदम अंगावरचं मांस चाललं गेलं, एकदम पार पूर्ण बोन्स दिसू लागले. ठीक आहे, आणि मग त्यांना तेव्हा त्रास होऊ लागला. त्यांना असं वाटलं की नाही, हा चांगला मार्ग नाहीये, शरीराला त्रास देण्यामध्ये पण काही उत्तर मिळणार नाहीये, ज्ञान प्राप्त होणार नाहीये. मग त्यांनी विचार केला की नाही, आता आपण भोजनाला सुरू केलं पाहिजे.
ठीक आहे, आपण भोजनाला सुरू केलं पाहिजे, कारण की हा मार्ग स्वतःला त्रास देण्यामध्ये काही अर्थ नाहीये. ठीक आहे, मग ते भोजन करायला सुरू करतात. आणि होतं काय, त्यांच्यासोबत पाच पाच तपस्वी लोक सुद्धा ध्यान करत असतात. आणि जसं बोधिसत्व सिद्धार्थाने जेवण करायला सुरू केलं, त्यांचे पाचही मित्र त्यांना सोडून जातात. ते म्हणतात, अरे बोधिसत्व, आता हा सिद्धार्थ बाटला गेलाय. सिद्धार्थ सिद्धार्थ आता काय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाहीये, काय तू आता त्याने जेवायला सुरू केलंय. ठीक आहे, आता आता याने मार्ग सोडून दिलाय, हा आता हिंमत हारून गेलाय. असं बोलत बोलत बाकीचे पाच मित्र त्यांना सोडून जातात. आणि बोधिसत्वाने आता इथे जेवण करायला सुरू केलंय. आणि मग मार्ग बदलत असताना, ठीक आहे, मग ओके, हा, नंतर मार्ग बदलत असताना काय झालं, मग बोधिसत्व ट्रॅव्हल करत करत ते आता बुद्ध गयेच्या दिशेने येतात. ठीक आहे, मग एका झाडाखाली ते बसलेले असतात. येस बाळा. ये तो सुजाता है ना? हो ना, येते येते स्टोरी येते. हा, मग आता ते आता बुद्ध गयेच्या दिशेला असे समजा. ठीक आहे, आणि नंतर ते एका झाडाखाली ध्यान करत बसलेले आहेत. आणि त्याच वेळेस होतं काय, एक दासी तुम्हाला दिसते इथे मागे कोणीतरी उभे बघा इथे. तर त्या दिवशी आहे ना, असा एक ही ही जी सुजाता आहे ना, हिने असा व्रत केलेला असायचा आधी, की मला त्या झाडाला त्यांनी असे व्रत केलेलं असायचं की मला पुत्र प्राप्ती व्हायला पाहिजे. आणि तिला तिची इच्छा पूर्ण होते. आणि मग काय होतं, पुत्र प्राप्तीनंतर तिला मुलगा झाल्यानंतर प्रत्येक दिवशी प्रत्येक पौर्णिमेला ती येऊन त्या ठिकाणी त्या झाडाला खीरदान करायची. ओके, त्या झाडाची पूजा करायची. आणि त्याच दिवशी सिद्धार्थ, आय थिंक चैत्र पौर्णिमा आहे. ठीक आहे, आणि त्या दिवशी सिद्धार्थ त्या ठिकाणी येऊन बसलेत. आणि हिने काय केलं, तिच्या दासीला पाठवलं. ठीक आहे, आणि त्या दासीला पाठवलं, म्हटलं की जा तू आपल्या झाडाकडे जाऊन तू तिथे साफसफाई कर. दासी येते, बघते, तिला दिसतं कोणतरी एकदम देवासारखा एकदम तपस्वी पुरुष त्या ठिकाणी बसलेला आहे. ती धावत पडत येते आणि सांगते, अहो माता, तिथे कोणीतरी एक देवपुत्र बसलाय, तिथे कोणीतरी एक देवता बसलाय, तू तिथे ध्यान करतोय. आणि हिला असं वाटतं की क्या बात आहे, मी इतक्या वर्षांपासून मी ह्या झाडाची पूजा वंदना करते, आणि मला जसं काही आज देवानेच मला आशीर्वाद देण्यासाठी तो त्या ठिकाणी आलाय. तर ही छान प्रकारे असं म्हणतात, 500 गायींचं दूध आटवून त्यांनी ती खीर बनवलेली असते. ठीक आहे, आणि मग त्या दुधाच्या खीराने मग ते बोधिसत्व सिद्धार्थाला देतात. आणि सिद्धार्थ ते त्यांचं भोजन स्वीकार करतात. ठीक आहे, ही सुजाताई या ठिकाणी भोजन देते. हे निरंजना नदीच्या थोडस अंतरावरती आहे, त्या ठिकाणी ते त्या भोजनाला घेतात. या ठिकाणी पण त्यांनी एक आत्ताच्या टाइमला तिथे एक स्तूप आहे. ओके, नंतर आता हे घेतल्यानंतर बोधिसत्वाचं हे शेवटचं ध्यान होतं. ठीक आहे, सॉरी बोधिसत्वाचं हे शेवटचं भोजन होतं. ठीक आहे, बोधिसत्वाचं नीट ऐका, बोधिसत्वाचं हे शेवटचं भोजन होतं. नंतर बोधिसत्व नदी क्रॉस करतात, आंघोळ करतात, आणि एका अशा सुंदर अशा एकदम अशा तरुण किंवा यंग अशा झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली ते जाऊन त्या ठिकाणी बसतात. आणि अधिष्ठान घेतात की जोपर्यंत मला सम्यक संबुद्ध फल किंवा मला माझ्या प्रश्नांची उत्तरे भेटत नाही, जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही, मी काय इकडनं उठणार नाही, असा मोठा अधिष्ठान करतात बोधिसत्व त्या ठिकाणी. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी अधिष्ठान केल्यानंतर मग नेक्स्ट पौर्णिमा ज्या दिवशी येते, त्या दिवशी या ठिकाणी सिद्धार्थ बोधिसत्व हे सकाळ होत असताना, मॉर्निंग होत असताना ते सम्यक संबुद्ध होतात, अरहंत होतात, सम्यक संबुद्ध होतात, बुद्ध होतात. ह्या खूप टायमानंतर असा हा टाइम आला की ज्या ठिकाणी आता कोणीतरी निब्बाणाला गेले, फर्स्ट टाइम निब्बाणाला गेले. बोधिसत्व आता बुद्ध झालेत, आणि आता हे इतरांना धम्म सांगून, आता हे पण दुसऱ्यांना धम्म सांगून ते पण निब्बाणाला जातील. अशा प्रकारे या ठिकाणी सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध होतात. आणि हे कुठे झाले बुद्ध? पिंपळाच्या झाडाखाली. बोधगया. बुद्धगया बोला लेकरांनो, बुद्धगया. वाव, बुद्ध गया. ओके, अशा प्रकारे सर त्या ठिकाणी एक मिनिट, सिद्धार्थ बोधिसत्व
बुद्ध झाले. मग आता सिद्धार्थांचा जन्म कुठे झाला होता? लुंबिनी. कुठे आता लिंबोनी? लुंबिनी नेपाळ नेपाळ. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. सो आपण थोडंसं रिवाइज करूया, मग आपण थोडेसे प्रश्न घेऊया. ओके, काय बघितलं आपण? ओके, आपण बोधिसत्व म्हणजे काय, एक मिनिट बाळा, आपण डिस्कशन करूया. बोधिसत्व म्हणजे सर, काय? मी सगळ्यांनी सांगू, मी आपला सांगू? माईक. ओके, सर प्लीज प्लीज. बोल. आर्या बोलेल, मग जे दिवाळी. फ्युचर हा बोल. जे फ्युचर मध्ये ना असं फ्युचर मध्ये बुद्ध फ्यूचर होते. में बुद्ध बनना है. बुद्ध होती. व्हेरी बनते जी. गुड, व्हेरी गुड. फ्यूचर में जो बुद्ध बनने वाला. ओके, बरोबर. जे फ्युचर मध्ये, आता बघा, जे नवीन लोक आहेत किंवा ज्यांचे माईक बनते त्यांनी सुद्धा रिपीट करा. ठीक आहे. जे फ्युचर मध्ये बुद्ध होणार आहे त्यांना आपण बोधिसत्व म्हणतो. या फोटो मध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते कोणते बुद्ध आहेत? लवकर सांगा. दीपंकर बुद्ध. व्हेरी गुड. आणि खाली जे झोपले ते कोण आहे त्या ठिकाणी? दीपंकर बुद्ध. खाली दीपंकर बुद्ध आणि सुमेध तपस्वी. सुमेध जे सुमेध झोपले आहे ते सुमेध व्हेरी तपस्वी आहे. गुड. आणि एकूण किती जातक आहे आता आपल्याकडे? किती जातक आहेत? 547. 547. व्हेरी गुड. 547. या आईचं नाव काय? महामाया. चुकून यशोधरा बोलू नका, खूप जणांचं कन्फ्युजन होतं. महामाया आई होती, हा लक्षात ठेवा. ओके, नंतर ह्या ऋषी मुनींचं नाव काय होतं? मनीष असित. असे खूप छान नाव आहे. अजून पण असित नाव एका खूप असं नवीन नवीन नाव आहे. आर्याच्या मम्मी मला होते विचारत, काही नाव सजेस्ट करा. ठीक आहे, असित पण छान नाव आहे. ठीक आहे. नंतर आता ह्या सणाचं नाव काय? लवकर सांगा, आता भेटतोय मी तुम्हाला लवकरच. वप्पमंगल. पठमझान. वपमंगल पटमझान. पठमझान. मग त्या सणाचं नाव वप्पमंगल आहे की वप्पमंगल पठमझान? वप्पमंगल या सणाचं नाव आहे आणि ह्या प्रसंगाला आपण वप्पमंगल पठमझान म्हणतो. ठीक आहे, कारण की वप्पमंगल ह्या सणाच्या दिवशी बोधिसत्वाने पहिलं ध्यान केलं. राईट? तुम्हाला दिसतंय का मागे? थोडं झूम कराल ना, तुम्हाला इथे बैल दिसतात मागे, बैल. ओके, शेतीसाठी सुरुवात. बैल और हाथी. हत्ती कुठे दिसतोय? उधर दिख रहा है ना हाथी. हत्ती मला नाही दिसत आहे. नहीं वो दिख रहा तो है. बैल आहे. ठीक आहे, अच्छा बैल. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, मग लग्न झालं, त्याच्यानंतर आपण 4 प्रसंग पाहिले. कोण पाहिले? एक आजारी व्यक्ती बघितला, म्हातारा आजारी बघितला, व्यक्ती. एक प्रेत बघितलं, एक सन्यासी तपस्वी. उसके बाद फिर वो घर छोड़ के जाते, फिर वो अपने घोड़े को लेके और अपने त्यांच्या फ्रेंड सोबत जातात. फ्रेंडचं नाव काय होतं? छन्ना. आणि त्या घोड्याचं नाव काय होतं? कंठक. आणि नंतर झालं काय? ते कोणत्या देशामध्ये ट्रॅव्हल करत गेले? बिंबिसार राजाचा देश कोणता होता? कोणती कंट्री होती? मग त्यांनी फ्रेंडचं नाव काय होतं? कोणाचं? थांब. नाही, गौतम बुद्धांचं. गौतम बुद्धांचं नाव थांबा, आर्या काहीतरी म्हणजे विचारते. सिद्धार्थ. गौतम बुद्धांच्या फ्रेंडचं नाव छन्ना होता. ओके, ठीक आहे. नंतर 7वं ध्यान कुठे केलं? अलारकाला. 8वं ध्यान उद्धग्राम पुत्त. ओके. नंतर हे 5 लोक सोडून गेले, बरोबर? बुद्धांनी बोधिसत्वाने जेव्हा भोजन करायला सुरू केलं, भोजन कोणी दिलं या ठिकाणी? शेवटचं खीर. हे शेवटचं भोजन होतं बोधिसत्वाचं. राईट? आणि नंतर काय झालं? त्यांनी अधिष्ठान केलं आणि म्हटले की मी आता एका उठणारच नाही, बरोबर? बुद्ध बनून गेले नंतर. आता बुद्ध म्हणजे काय? आपण बोलतो ना, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. राईट? मग मला कोण सांगेल की सम्यक संबुद्ध म्हणजे काय? मी सांगू का? मतलब मला नाही, डायरेक्ट आन्सर नाही बोलायचं. भंतीजी नाही ग राणी.
मी सांगू का? नाही थांब अजून कोणतरी मला नवीन कोणतरी पाहिजे आता. असं वाटतं की छोटे बच्चों का ही क्लास है, बड़े लोग कुछ बोल रहे नहीं अभी. आता नाव घेईल हं? ठीक आहे घेऊ नाव. अच्छा ठीक आहे. कोण कोण सांगेल? सम्यक संबुद्ध आपण कोणाला बोलू आपण सम्यक संबुद्ध? मी सांगू का? बुद्धवन. सम्यक संबुद्ध कोणाला म्हणू आपण? जो कोणी ज्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरु नाही असतात, जे स्वतः ज्ञान प्राप्त करतात. आणि त्यांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते इतरांना धम्म सांगतात, राईट. आणि मग त्यांच्या धम्म ऐकल्यानंतर प्रॅक्टिस केल्यानंतर बाकीचे लोक निब्बाणाला जातात, अरहंत होतात, राईट. त्यांचे कोणीही गुरु नसतात. त्यांचं कोणीच गुरु नाही, असे एक सम्यक संबुद्ध, त्यांचा कोणी टीचर नाहीये. हा हा पर बोलने तो अनार काला और बुद्धग्राम पुत्ते के पास गए. एक्झॅक्टली गेले, एक्झॅक्टली गेले. पण लिसन पण त्यांना ज्ञान प्राप्त झालं का त्या ठिकाणी? बरोबर. हो सर. हो ध्यान अलग ही था आणि ते ध्यान त्यांच्या काहीच कामाचं नव्हतं. इव्हन निब्बाणाला जाण्यासाठी तुम्हाला ह्या 7व्या 8व्या ध्यानाची गरज पण नाहीये. तुम्ही 4थं ध्यान केलं तुम्ही ब्रह्मलोकांपर्यंत जाल. 5वं 6वं 7वं 8वं ध्यान केलं तर तुम्ही डायरेक्ट अरूप लोकांमध्ये जाल. बरोबर. ते खूप छान छान नाव आहे ऍक्च्युली, ते खूप कठीण पण आहेत. आकिंचायतनं, वियानंचायतनं, नेव संया ना संयायतनं, आकासनंचायतनं. त्याची आता सिरीज माझी थोडी कन्फ्युज झाली आहे. ठीक आहे आपण नंतर बघू. मग होतं काय, डायरेक्ट ते अरूप लोकांमध्ये जातात. आणि मग जेव्हा आता पुढची स्टोरी आपण बघूया कसं होतं ते. बुद्धांना वाटतं की बाबा आता मला धम्म सांगायचा आहे, कोणाला सांगू? मग त्यांना या दोघांची नावं आठवतात. बरोबर. पण ते तर अरूप लोकांमध्ये आहेत आणि अरूप लोकांमध्ये बॉडी नाहीये, फक्त माइंड आहे, फक्त चित्त आहे. तिथे जाऊन धम्म सांगता नाही येत. बरोबर. म्हणून बुद्ध त्या ठिकाणी नाही गेले, फक्त रूप लोकांपर्यंत जाऊ शकतात. हा दिवांशीचा क्वेश्चन खूप एकदम राईट होता की यांनी ते त्यांना शिकवलं, मग ते त्यांचे गुरु का नाही? आता यांनी शिकवलं काय? यांनी आता 7वं ध्यान शिकवलं, 8वं ध्यान शिकवलं, पण याने बुद्ध सम्यक संबुद्ध झाले का? बुद्ध अरहंत झाले का? निब्बाणाला गेलेत का? नाही. उनका डॉक्ट्रिन उनका टीचिंग मध्ये काम में आए नाही. बरोबर. कारण की हे पूर्ण एकदम डिफरंट डायरेक्शनला होतं याचं नॉलेज. मग बुद्धांनी काय केलं, ते स्वतः शोधून काढलं. ओके. जी विपश्यना आहे ना ती बुद्धांनी स्वतः डिस्कवर केली. का डिस्कवर केली? इन्व्हेंट नाही केली. कारण की आधीच्या बुद्धांनी पण हाच मार्ग निवडलाय, वेदना पच्चया पय्या. ठीक आहे. हीच आहे डिस्कवरी प्रत्येक बुद्धांची, सगळ्या बुद्धांची हीच डिस्कवरी आहे. बरोबर. आणि मग बुद्धांनी काय केलं, त्यांच्या ज्ञानातून त्यांनी आधी पण ध्यान केलेलं असतं ते आठवून ते त्यांच्या पुण्याच्या प्रतापाने ते विपश्यना करतात आणि मग निब्बाणाला जातात, सम्यक संबुद्ध होतात. त्यांना कोणी विपश्यना शिकवली नाहीये, त्यांनी स्वतः ती डिस्कवरी केली आहे, राईट. म्हणून त्यांचा कोणी टीचर नाहीये. त्यांना कोणी म्हटलं का हा असं विपश्यना कर मग तू सम्यक संबुद्ध होशील, असं झालं का? नाही. त्यांनी स्वतः तो शोधलं ना, त्यांनी स्वतः ते पटीच्य समुत्पाद त्यांनी त्याचा अभ्यास केला. म्हणून बुद्धांचा कोणी टीचर नाही. ओके. कारण की हा जो रस्ता बुद्धांनी काढलाय ना, हा कोणी बुद्धांना सांगितलं नाहीये, बुद्धांनी स्वतःहून तो शोधून काढलाय असं. ठीक आहे. हा बोल निवांशी. पर उन्नयनशील समाधि प्रज्ञा सबसे इम्पोर्टेंट ढूंढ के निकाली थी. व्हेरी गुड. ओके. सो बच्चा लोग करा तुमचे कॅमेरे सुरू. आता बघू द्या मला कोण कसं दिसतंय, कोण कसं बसलंय, कोण कसं लेक्चर ऐकतंय. आर्याकडे लाईट गेली. आर्या. हो सर. क्या बात आहे. वाव. लाईट गेली तरी मुलगी ऐकते. व्हेरी गुड. ठीक आहे. ओके. सो अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर या ठिकाणी आपण संपवतो. आपण रिव्हिजन केली तरी घेऊ, मग आपण आपला क्लास आपण थांबू, मग आपण डिस्कशन करू, राईट. ओके. कम ऑन आर्या, सुरू कर. मंगलमैत्री. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, कुणालाही दुःख ना हो. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, कुणालाही दुःख ना हो. सारे प्राणी सुखी हो,
सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, कुणालाही दुःख न हो. साधू साधू साधू. साधू 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 खूप छान. ओके, अशा प्रकारे आपलं धम्म संघांचं आजचं लेक्चर आपण या ठिकाणी संपवतोय. हा व्हिडिओ आपण युट्यूबला पण टाकणार आहोत, तर नंतर याला नक्की पण नंतर बघा आणि शेअर पण करा. ठीक आहे. ओके, चलो देन, तोपर्यंत टाटा बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या. संडे मॉर्निंगला आपण भेटतोय. 1 मिनिट.